नकोस. तो बिबट्या इथे का आला याचा विचार कर. होय, आपण त्याच्या घरात अतिक्रमण केलं, मग आपण शेती वाढवली, जंगले तोडली, मग तो जाणार तरी कुठे? म्हणजे आता तो कुत्र्यासारखा सगळीकडे दिसणार की काय? हो, कळत नकळतपणे त्याच्या नैसर्गिक भक्ष्यांची संख्या कमी झाली आहे म्हणून तो गावाकडे येऊ लागला. पण माणसांवर हल्ला करणं हा त्याचा स्वभाव नाही. वनपाल साहेब आले, वनपाल साहेब आले. नमस्कार मंडळी, मी वनपाल. तुमच्या अडचणी मला माहीत आहेत. बिबट्या पकडण्यासाठी आम्ही पिंजरा लावला आहे, पण त्यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. बिबट्या हा आपल्या परिसराचा अविभाज्य भाग आहे. त्याला मारणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि आपल्या निसर्गाचं नुकसान आहे. आपल्याला त्यासोबत सहजीवन शिकावे लागेल. म्हणजे साहेब आता बिबट्या पाळायचा का काय? नाही नाही, सहजीवन म्हणजे बिबट्या पाळायचा नाही, तर त्याच्याशी जुळून घेऊन आपण आपली खबरदारी घ्यायची. आणि कसं साहेब? भीती वाटते आम्हाला. भीती घालवण्यासाठी हे नक्की करा: संध्याकाळनंतर एकट्याने फिरू नका. गोठा किंवा पाळीव प्राणी सुरक्षित ठेवा. बिबट्या दिसल्यास त्याला डिवचू नका. रात्री मजबूत दरवाजा लावून ठेवा. काम करताना मोठे आवाज करा किंवा रेडिओ सोबत ठेवा. साहेब बरोबर सांगत आहे रमाकांत. आपण सावध राहायला हवं. बिबट्याला त्याचं काम करू दे, आपण आपलं काम करू. जर आपण त्याला त्रास दिला नाही तर तोही आपल्याला त्रास देणार नाही. बरोबर अण्णा, आपल्या सुरक्षितेसाठी हे नियम पाळणं आवश्यक आहे. बिबट्याला पकडल्यावर आम्ही त्याला सुरक्षित ठिकाणी सोडू, पण हे लक्षात ठेवा, जोपर्यंत जंगल सुरक्षित आहे तोपर्यंत आपणही सुरक्षित आहोत. पण एक गोष्ट राहिली साहेब, बिबट्या लहान मुलांवरही हल्ले करतोय. त्याला कसं रोखायचं? ओहो, ते अगदी सोपं आहे. लहान मुलांना कधीच एकटे सोडू नका. लहान मुलांना शाळेत सोडवायला व शाळेतून घरी घ्यायला पालकांनी शाळेत यायला हवे. हे पेटीचं माईक चालू का बघा. सोड दे. शेतातून येता जाता, खेळताना बागडताना, हातातून सुटला हात, व्यस्त तुम्ही असताना. शेतातून येता जाता, खेळताना बागडताना, हातातून सुटला हात, व्यस्त तुम्ही असताना. एकट्या नका सोडू आम्हाला, एकट्या नका सोडू आम्हाला, एकट्या नका सोडू आम्हाला. बाकीचा आवाज नाही येत. बाकीचा नाही आवाज. सावध राहू जरा आपण, बिबट्यापासून सावध राहू. सुंदर असं जीवन करू चला आपण, बिबट्यापासून सावध राहू. गावातून येता जाता, कामात असताना, गावातून येता जाता, कामात असताना, करू नका दुर्लक्ष, व्यस्त तुम्ही असताना, करू नका दुर्लक्ष, व्यस्त तुम्ही असताना. एकट्या नका सोडू आम्हाला, एकट्या नका सोडू आम्हाला, एकट्या नका सोडू आम्हाला. बिबट्यापासून सावध राहू जरा आपण, बिबट्यापासून सावध राहू. सुंदर असं जीवन करू चला आपण, बिबट्यापासून सावध राहू. शाळेतून येता जाता, अंगणापुढे खेळताना, शाळेतून येता जाता, अंगणापुढे खेळताना, करू नका दुर्लक्ष, व्यस्त तुम्ही असताना, करू नका दुर्लक्ष, व्यस्त तुम्ही असताना. एकट्या नका सोडू आम्हाला, एकट्या नका सोडू आम्हाला, एकट्या नका सोडू आम्हाला.
कमी उंचीच्या सजीवांवर बिबट भक्ष्य समजून हल्ला करू शकतो, म्हणून लहान मुलांना कधीच एकटे सोडू नका. अण्णा, काल रात्री मी शेतात एकटाच पाणी सोडायला गेलो होतो. अचानक झाडीत काहीतरी सळसळलं. माझ्या छातीत तसंच झालं. मग काय केलंस? मला वनपाल साहेबांचं बोलणं आठवलं. मग मी गडबड केली नाही. माझ्या बॅटरीचा प्रकाश हळूच त्या झाडीवर टाकला आणि मोठ्याने गाणे गुणगुणायला लागलो. आणि काय झालं? काही वेळातच सळसळ बंद झाली. मी सावधगिरीने काम पूर्ण केलं आणि शांतपणे घरी परत आलो. मला समजलं त्याला घाबरून आक्रमक होण्यापेक्षा सावध राहणं जास्त गरजेचं आहे. अण्णा अण्णा, बिबट्या आला. वाचवा वाचवा, बिबट्या आला, वाचवा वाचवा. मला तुमचं घर नाही, मला माझं घर हवं आहे. माझ्या पिल्लाला वाढवायला सुरक्षित जंगल हवं आहे. मी तुमचा शत्रू नाही, तुमच्या निसर्गाचा मित्र आहे. तुम्ही सुरक्षित राहा, मलाही सुरक्षित राहू द्या. बघ रमा, निसर्गात सर्वांना महत्व आहे. आपण बिबट्याशी लढण्यापेक्षा त्याच्याशी जुळून घेणं आवश्यक आहे. हो अण्णा, मला आता खरं महत्त्व समजलं. माणूस आणि बिबट्या आपण एकत्र राहायला शिकला पाहिजे. हेच खरं सहजीवन, हेच खरं सहजीवन. बिबट्यापासून सावध राहण्यासाठी हे नक्की करा. संध्याकाळनंतर एकट्याने फिरू नका. किंवा पाळीव प्राणी सुरक्षित ठेवा. बिबट्या दिसल्यास त्याला डिवचू नका. रात्री मजबूत दरवाजा लावून ठेवा. काम करताना मोठे आवाज करा किंवा रेडिओ सोबत ठेवा. लहान मुलांना कधीच एकटे सोडू नका. लहान मुलांना कधीच एकटे सोडू नका. झाडे लावा, झाडे जगवा. वन्यजीवांना वाचवा. धन्यवाद.